तर पहिला प्रकार आज आपण शिकतो आहे पर्सनल प्रोनाउन्स. सगळेच प्रकार घेणार आहे आज आपण वन बाय वन. सर्वात आधी फर्स्ट ऑफ ऑल वी शॅल स्टडी पर्सनल प्रोनाउन्स. आता पर्सनल प्रोनाउन मध्ये पहिलं प्रोनाउन बघा काय आहे. पहिलं प्रोनाउन आहे आय. जेव्हा तुम्ही तुमच्या स्वतःबद्दल बोलता की जसं मला म्हणायचं की मी टीचर आहे, तर आय विल से आय एम अ टीचर. आपण मित्र आहोत, आपण म्हणून वी आर फ्रेंड्स. आपण एकापेक्षा जास्त आहोत मी म्हणायचं. आपण एकटंच आहे तो आय म्हणायचं. समोरच्या व्यक्तीला म्हणायचं आहे किंवा तू माझा मित्र आहे, तर आपण म्हणून यू यू आर माय फ्रेंड. आणि मोठी व्यक्ती आहे, तुम्ही माझे काका आहे, तरी यूज म्हणायचं की यू आर माय अंकल. ते माझे वडील आहे असं म्हणायचं. कसं म्हणाल सांगा बरं, कोण सांगते? ते माझे वडील आहे असं म्हणायचं. कसं म्हणाल? पटकन माईक ऑन करा आणि मला सांगा ते माझे वडील आहे. हे तुम्हाला इंग्लिश दे म्हणायचं. पूर्ण वाक्य म्हणा की ते माझे वडील आहे. से दिस इन इंग्लिश. से दिस सेंटेन्स इन इंग्लिश. ते माझे वडील आहे. दे आर दे माय आर माय फादर. फादर. बघा, तर ही एक कॉमन मिस्टेक आहे. यासाठी आपल्याला हे जे अगदी सोपे सोपे वाटणारे शब्द आहे ना, हे शिकावं लागून राहिले. अशा चुका पुन्हा नाही झाल्या पाहिजे यासाठी. दे हा शब्द अनेक जणांसाठी वापरला जाणारा शब्द आहे. कधीच एका व्यक्तीला, एका माणसाला, एका स्त्रीला, एका पुरुषाला दे तुम्ही म्हणू शकत नाही. एकापेक्षा अनेक असले तर त्यांना आपण दे म्हणू. वडिलांना हा ही दे. इज माय. कारण दे शब्द जर तुम्हाला मी सांगितलं तर एका जणासाठी वापरला जाणारा शब्द नाही. He is अनेकांना. my father. हा? He is my father. हम्म, बरोबर आहे. अनेक जण असले तरच दे म्हणायचं. ते स्त्रिया असो की पुरुष असो, मग अनेक असले की दे म्हणायचं. पण जर एकच पुरुष असला, मग ते आपले वडील असो, आपला भाऊ असो, आपले शिक्षक असो, एक पुरुष असेल तर ती म्हणायचं ही इज माय फादर, ही इज माय अंकल, ही इज माय ब्रदर, ही इज माय सन. मुलगी असेल तर शी म्हणायचं, स्त्री असेल तर शी म्हणायचं. एक असली तर शी इज माय टीचर, शी इज माय मदर, शी इज माय सिस्टर, शी इज माय डॉटर. आणि अनेक असल्या मग स्त्री असो पुरुष असो मिक्स असो, मग दे म्हणायचं. ते माझे नातेवाईक आहेत, दे आर माय रिलेटिव्ह. ते माझे मित्र आहेत, दे आर माय फ्रेंड्स. ते माझे अं, पडोसी म्हणजे काय म्हणा शेजारी आहेत. ते नेबरहूड. दे आर माय. नेबर्स. नेबरहुड नाही, नेबरहुड म्हणजे शेजार. बस. नेबर्स, दे आर माय नेबर्स. नेबर. ते खूप छान आहेत, दे आर व्हेरी नाईस. ते मूर्ख आहेत, दे आर फुल्स. ते खूप गरीब आहेत, दे आर व्हेरी पुअर. असं. ते मला मदत करतात, ते हेल्प मी. असं. एक असलं तर ही. एक स्त्री असली तर शी. आणि स्त्री नाही पुरुषही नाही, तो टेबल आहे. तो टेबल आहे तर मग तुम्ही हे असं मराठी अर्थात घ्याल का की बा इथे तुम्ही सर लिहून दिलाय ना, ही म्हणजे तो, त्याने, त्याला, तो टेबल आहे, मग ही इज टेबल. मग तुम्ही माणसाला म्हणणार आहे की ही इज टेबल. तो माकड आहे. इस टेबल. इट इज. तो माकड आहे. तो माकड आहे तर तुम्ही काय म्हणाल का बा ही इज मंकी. नो. ही इज मंकी म्हटलं तुम्ही माणसाला म्हणणार आहे का तो माकड आहे. म्हणतात ना कधी कधी, अरे तो बैल आहे म्हणते. मीरा बायकोच ऐकते म्हणते बैल आहे म्हणते, तो बैल. म्हणजे म्हणतात ना. तर बघा, माणसाला जर तुम्ही बैल म्हणून राहिले असेल तर बा तो बैल आहे, मग तुम्ही ठीक आहे ही म्हणाल तुम्ही. पण बैलालाच बैल म्हणून राहिले तर मग तुम्ही इट म्हणा. म्हणजे स्त्री पुरुष सोडून बाकी जे काही आहे त्या सगळ्यासाठी इट वापरा जर एक असेल तर. जसं ते कम्प्युटर आहे, इट इज अ कम्प्युटर. ते छान आहे, इट इज गुड, इट इज नाईस. ते महाग आहे, इट इज एक्सपेन्सिव्ह. असं काही पण जे असेल, जसं मला ते आवडते, तर मला ते आवडते तर आय लाईक इट म्हणावं लागेल. मला तो आवडतो असं म्हणायचं तर आय लाईक हिम म्हणून आपण, तो भाग वेगळा आहे. तर ही गोष्ट लक्षात घ्या. एक स्त्रीसाठी शी, एका पुरुषासाठी ही. स्त्री पुरुष सोडून बाकी काही असो, वस्तू पदार्थ प्राणी, जिवंत लिव्हिंग नॉन लिव्हिंग, त्याच्यामध्ये काही पण आलं, एखादी ऍक्शन, सगळ्यासाठी इट म्हणून. आणि अनेक असले की मग दे. तर इथपर्यंत क्लिअर आहे सर्वांना? हो. येस. चला, Yes, लेट्स sir. लेट्स मूव ऑन टू द नेक्स्ट स्लाइड. पाहत दुसरं बघा. आता हा दुसरा येस प्रकार. सर. दुसरा प्रकार आहे पॉझिटिव्ह प्रोनाउन. हा खूप महत्वाचा प्रकार आहे. हा प्रकारामध्ये जसं समजा तुम्हाला त्या पहिल्या प्रकारामध्ये पर्सनल प्रोनाउन मध्ये कन्फ्युजन कशाबद्दल होतं, ते बद्दल. बाकीचे तर माहित होते, पण ते बद्दल काही जण कन्फ्युज होते, ही शी बद्दल, इट बद्दल कन्फ्युज होते.
इटच्या बद्दल आणखी एखादी गोष्ट, जेंडर जर माहित असेल तर तुम्ही इट प्राण्यासाठी सुद्धा वापरू शकता, की इट इज माय काऊ. असं तुम्ही कधी म्हणता, तुम्हाला जेंडर माहित नाही, पण जर घरचीच गाय असेल तर तुम्ही म्हणू शकता शी इज आवर काऊ म्हणू शकता. इटचं असं पण आहे, लक्षात ठेवा. म्हणजे आपल्या बेबी बद्दल आपण बोलतोय, आपले छोटंसं बाळ आहे त्याच्याबद्दलही म्हणतात, बोलू शकतो की इट्स माय बेबी, होऊ शकते असं. तर ते होतं समजा पर्सनल प्रोनाउन बद्दल. आता आपण हा एक दुसरा अतिशय महत्वाचा प्रकार, आणि या प्रकाराबद्दल खूप लोक कन्फ्युज आहेत. मला आठवते एक पुस्तक वाचलं होतं मी, गॉड ऑफ स्मॉल थिंग नावाचं. गॉड ऑफ स्मॉल थिंग्स, अरुंधती रॉय यांचं पुस्तक होतं. त्या पुस्तकामध्ये एक वाक्य होतं. ते वाक्य पुन्हा पुन्हा यायचं. ते वाक्य होतं त्या नॉव्हेल मधल्या एका विलन 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 कॅरेक्टरचं होतं. तो म्हणायचा त्याच्या बहिणीला, जिचं लग्न झालं होतं आणि तिचा डिवोर्स झाला, मग ती जेव्हा परत आली तेव्हा तिला म्हणायचा होतो की व्हॉट इज माईन इज माईन. जे माझं आहे ते माझंच आहे. व्हॉट इज माईन इज माईन, बट व्हॉट इज युअर्स इज ऑल्सो माईन. जे तुझं आहे ते पण माझंच आहे. व्हॉट इज युअर्स इज ऑल्सो माईन. तर यावेळेस काही काही लोक समजा त्या वाक्याला समजताना थोडंसं कन्फ्युज व्हायचं, मी असं पाहिलं. तर लक्षात घ्या, माईन हा शब्द, आता आमच्या शिक्षकांनी पण आम्हाला माईनचं मिनिंग सांगितलं होतं. मला आज दुःख वाटते ते मिनिंग आठवलं होतं. त्यांनी सांगितलं होतं की माय म्हणजे माझा माझी माझे, आणि माईन म्हणजे माझाच माझीच माझेच, असं सांगून ते मोकळे होऊन गेलं. आणि स्पेशली म्हणजे अनफॉर्च्युनेटली ते स्पोकन इंग्लिशचे टीचर होते. मला काही वर्षानंतर नंतर कळालं की अरे काहीतरी वेगळा शब्द होता हा. बघ, मी सांगतो. माईन आणि माय मध्ये हा डिफरन्स नाही. माय जे आहे, एम वाय माय म्हणतो आपण, ते जे आहे ते पॉझिटिव्ह ऍडजेक्टिव्ह आहे. म्हणजे ते एखाद्या नाऊन सोबत येते. जसं माय पेन, माय कार, माय ब्रदर, माय सिस्टर, कोणत्या तरी नाऊनच्या आधी येते. ते ऍडजेक्टिव्हचा रोल प्ले करते, म्हणून त्याला पॉझिटिव्ह ऍडजेक्टिव्ह म्हणतात. ते हमखास कोणत्या ना कोणत्या नाऊन सोबत येईल, ते एकटे येऊ शकत नाही. माय म्हटलं की असं नाही होणार की माय इज सिस्टर, माय इज ब्रदर, माय इज कार, माय इज पेन, असं नाही होऊ शकणार. माय वॉच बर्थडे, माय प्ले क्रिकेट, असं नाही होऊ शकत. माय हा शब्द आवर, युअर, देअर, हीज, हर, हे जे काही आहे सगळे, हे सगळे पॉझिटिव्ह ऍडजेक्टिव्ह आहेत. ते एकटे येऊ शकत नाही, कारण ते ऍडजेक्टिव्हचा रोल प्ले करतात. त्याच्यासोबत हमखास नाऊन आलं पाहिजे. म्हणजे मायला काहीतरी लावावं लागेल. माय पेन, माय कार, माय बुक, माय क्लास, असं काहीतरी लावावं लागेल. आवर्स तसंच, युअरचं तसं, देअरचं तसं. पण हे जे मी ते शब्द लिहून ठेवलेले आहेत, दिसतात तुम्हाला, हे ऍडजेक्टिव्ह नाही आहेत, हे प्रोनाऊन्स आहेत. पॉझिटिव्ह प्रोनाऊन्स आहेत. मालकी दाखवण्यासाठी हे प्रोनाऊन वापरले जातात. ते पण मालकी दाखवण्यासाठी वापरले जातात, पण ऍडजेक्टिव्ह आहेत ते. म्हणजे ते एकटे येत नाही, कोणत्या तरी नाऊन सोबत येतात. ते एकटे येतात, यांचं असं इंडिपेंडेंटली येतात. जसं मला म्हणायचं आहे की हा टेबल माझा आहे, तर मी म्हणेल धिस इज माय टेबल. आणि मला जर म्हणायचं आहे की हा टेबल माझा आहे, तर मला म्हणावं लागेल धिस टेबल इज माइन. काही जणांच्या लक्षातच नाही आलं असेल का सर तुम्ही म्हणून काय आले, फरक तर काहीच नाही आहे, लक्षातच नाही आला. बरोबर आहे का तुम्ही, मी तुम्हाला काय म्हणताय पुन्हा सांगतो. दुसरं वाक्य घेतो मी. हा, धिस मोबाईल, पहा मी काय म्हटलं पहिलं वाक्य, धिस मोबाईल इज माइन. आणि दुसरं वाक्य आहे धिस इज माय मोबाईल. धिस मोबाईल इज माइन. आता या वाक्यामध्ये पहा, धिस मोबाईल म्हणजे हा मोबाईल, इज म्हणजे आहे, आणि माइन म्हणजे माझा. माइन सोबत काही आला का, माझा. काहीच नाही, एकटा आला. तर हे जे शब्द आहे, हे या प्रकारात असणारे पॉझिटिव्ह प्रोनाउन प्रकार, हे एकटे येतात. या वाक्यात तुम्हाला असं म्हणण्याची काय आवश्यकता नाही धिस मोबाईल इज माइन मोबाईल, नाही, असं होतच नाही. तुम्हाला जर म्हणायचं की हा माझा मोबाईल आहे, तर मग म्हणा तुम्ही दिस. दिस म्हणजे हा, इज म्हणजे आहे, माय मोबाईल माझा मोबाईल. म्हणजे माय, आवर, युअर, देअर, हीज, हर, हे शब्द तुम्हाला या शब्दासोबत नाऊन घ्यावं लागेल. वेअर ॲज हे जे शब्द तुम्हाला सध्या दिसत आहेत स्क्रीनवर, या शब्दांना तुम्हाला एकटं वापरता येईल.
खूप सारे वाक्य बनवता येईल की द हाऊस इज माइन, ते घर माझा आहे. धिस टेबल इज आवर्स, धिस टेबल इज आवर्स, हा टेबल आमचा आहे. धिस क्लास इज युअर्स, हा क्लास तुझा आहे. बऱ्याचदा असं म्हणायचं आपल्याला काम पडते की ही प्रॉब्लेम जी आहे ना, ही प्रॉब्लेम माझी नाही आहे, ही प्रॉब्लेम तुझी आहे, असं जोर द्यायचं काम पडते बोलताना कधी कधी. की तू जे प्रॉब्लेम सांगते आहे, तू जो म्हणतो आहे की हा आपली प्रॉब्लेम आहे, आपली प्रॉब्लेम आहे, आपली आपली काही नाही आहे, ही प्रॉब्लेम माझी नाही आहे, ही प्रॉब्लेम तुझी आहे, तू सॉल्व्ह करत बस. असं बोलताना कधी कधी आपण रूडली किंवा कधीतरी भांडण वाढत करताना, बाचाबाची करताना बोलतो की तू जे म्हणतोय ना, हे हे आपले काका आहे, आपले आपले काही काका नाही आहे, हे काका तुझे आहेत, माझे नाही आहेत. असं म्हणतो आपण कधी कधी. जसं आणखी म्हणू किंवा हे जे पुस्तक आहे हे माझं आहे, तुझं तुझं काही नाही आहे. धिस बुक इज माइन नॉट युअर्स, धिस हाऊस इज माइन नॉट युअर्स, धिस प्रॉब्लेम इज युअर्स नॉट माइन. हे जे शेत आहे हे शेत आमचं आहे, त्यांचं नाही आहे. धिस फार्म इज आवर्स नॉट देअर्स, हा देश आपला आहे, त्यांचा नाही आहे, त्यांना काय आहे बॉम्बस्फोट करायला. हा देश आपला आहे. धिस कंट्री इज अवर्स, धिस कंट्री इज अवर्स, देअरफॉर धिस प्रॉब्लेम इज अवर्स. This is this country is not theirs. Therefore, this problem is not theirs. Why should they solve? देश आपला, प्रॉब्लेम आपली, सॉल्व्ह ते करणार, अमेरिका सॉल्व्ह करणार. वी विल हॅव टू इनिशिएट ऍक्शन, वी विल हॅव टू टेक सम मेजर्स, प्रिव्हेंटिव्ह मेजर्स टू सॉल्व्ह दिस प्रॉब्लेम. बिकॉज दिस कंट्री इज अवर्स, दिस पीपल आर अवर्स, दिस पीपल आर अवर्स, हे लोक आपले आहेत. मग असं बोलताना, असं म्हणजे जेव्हा तुम्ही मस्त असं तुम्हाला बोलायचं काम पडेल ना, तेव्हा हे शब्द खूप जबरदस्त आहे. हे म्हणजे हिज म्हणजे त्याचं त्याची त्याचे, हर्स म्हणजे तिचा तिची तिचे, देअर्स म्हणजे त्यांचा त्यांची त्यांचे, इट्स म्हणजे त्याचा त्याची त्याचे. याच्यामध्ये कसं आहे, हे अवर्स म्हणजे माइन, अवर्स, युअर्स, हर्स आणि देअर्स हेच फक्त थोडेसे वेगळे वाटतात, म्हणजे यांना यस लागलेला. बाकी हिज तर सारखंच आहे. पॉझिटिव्ह ऍडजेक्टिव्ह काय आणि पॉझिटिव्ह प्रोनाऊन काय सारखंच आहे. इट्स पण तसंच आहे, पॉझिटिव्ह ऍडजेक्टिव्ह काय आणि पॉझिटिव्ह प्रोनाऊन काय सारखंच आहे. पण काय याच्यात म्हणजे वापरण्यात काय मजा येते तुम्हाला मी समजून सांगायचं होतं मला. आलं का तुमच्या लक्षात? एखादं वाक्य तुम्ही समजून सांगू शकता का? तुम्हाला एखादं असं उदाहरण देऊ शकता का या प्रकारातून? कोण देते? सांगा बरं. सांगा पटकन, म्हणजे आपल्याला म्हणजे वेळ खूप कमी आहे आपल्याकडे, टॉपिक खूप मोठा आहे. एखादं वाक्य यापैकी एखादा शब्द वापरून करा, म्हणजे तुम्हाला हा टॉपिक समजला असा अर्थ होईल. असंच म्हणजे लिहत नका बसू, तसंच सांगा पटकन. This is our house. धिस इज आवर हाऊस म्हटलं तर मग ते पॉझिटिव्ह ऍडजेक्टिव्ह झालं ना. धिस इज आवर हाऊस, हे आमचं घर आहे. धिस हाऊस इज आवर्स, Okay. एकटं वापरायचं आहे. हे एकटं, त्याला तुम्हाला लावायचं काहीच नाही आहे. आणि आवर्स हाऊस होतच नाही, आवर हाऊस, त्याला यस लावायची काय आवश्यकता आहे? धिस इज आवर हाऊस, हे आमचं घर आहे. पण हा प्रकार नाही शिकून आलेलो आपण, तुम्ही जो केलेला आहे. आपण शिकून आला धिस हाऊस इज आवर्स, हे घर आपलं आहे. आपलं घर नाही म्हणत आहे फक्त आपण, लक्षात घ्या, आपलं घर असं म्हणत नाही आहे, आपलं म्हणतोय फक्त आपण. माझा पेन म्हणत नाही मी, फक्त मी माझा म्हणतो आहे. हे समजून घ्या. सांगा बरं एखाद्याला कोणी, म्हणजे मग आपल्याला समजलं असं वाटेल. This house is mine. हा, धिस हाऊस इज माइन, माझे घर. हे घर, माझे आहे. हा हे घर माझे आहे, हे माझं घर आहे नाही, हे घर माझे आहे. आता मला असं म्हणायचं आहे की हा क्लास आपला आहे, कसं म्हणाल? This class is आवर्स, Hours. a धिस क्लास our. इज आवर्स. चला आता पुढे. Hours. आता आपण घेऊ रिफ्लेक्सिव्ह प्रोनाऊन्स वर. आता कालचा विषय होता आपला, तुम्हाला मी सांगितलं की मायसेल्फ हे एक रिफ्लेक्सिव्ह प्रोनाऊन आहे आणि याने कोणतंही वाक्य सुरू होऊ शकत नाही. त्याच्यामुळे तुम्ही मायसेल्फ इज कविता काळे, मायसेल्फ इज सविता वानकडे असं तुम्ही म्हणू शकत नाही.
मायसेल्फनं जगातलं कोणतंच वाक्य सुरू होऊ शकत नाही. तुम्ही मला बा का सुरू होऊ शकत नाही, तर तुम्हाला काल कारण नाही सांगितलं, आज कारण सांगतो. याचं नाव आहे या मायसेल्फ, युअर सेल्फ, हिमसेल्फ, हरसेल्फ, इटसेल्फ, ह्या सगळ्या शब्दांचं नावच आहे रिफ्लेक्सिव्ह प्रोनाउन. रिफ्लेक्सिव्ह प्रोनाउन्स म्हणजे असं जर आपण आपल्या भाषेत जर म्हणतो म्हटलं तर ज्याचं रिफ्लेक्शन पडतं. जसं फॉर एक्झाम्पल, मी जर समजा एखाद्या आरशासमोर उभं राहिलो तर माझं प्रतिबिंब दिसेल, त्याच्यामध्ये रिफ्लेक्शन दिसेल, बरोबर आहे. आरशासमोर मी उभं राहिलो तर, पण मी आता इथं तुमच्या इथं समोर इथं इथं बसलेलो आहे. आता माझ्या घरी जर समजा माझं रिफ्लेक्शन माझ्या आरशामध्ये जर दिसत असेल, तर समजा माझा मुलगा गेला आरशाजवळ आणि त्याला मी समजा आरशात दिसलो, आरशात म्हणणार ना, आरशात दिसलो मी, तो असा गेला समजा केस विंचरायला आणि मी त्याला आरशात दिसलो, मागून उभा आहे म्हणून. काय होईल सांगा बरं? कोण सांगते काय होईल? तो म्हणेल का, अरे बाबा कधी आला, असं म्हणेल का तो? मी तिथं आहे नाही, मी इथं आहे बसलो, माझं रिफ्लेक्शन तिथं दिसून आलं. अरे भूत, एकदम घाबरून जाईल, दचकून जाईल तो. का बरं असं झालं? कारण रिफ्लेक्शन या शब्दाचा अर्थ होते प्रतिबिंब, आणि प्रतिबिंब म्हणजे आरशासमोर आहे ना, ज्याच्यातून रिफ्लेक्शन बाहेर येते, अशा कोणते समजा वस्तूसमोर जर आपण उभं राहिलो आणि जे काही दिसते मग समजा, त्याला प्रतिबिंब म्हणतात. आता हे जे शब्द आहेत, या शब्दांचं नावच ते आहे रिफ्लेक्सिव्ह प्रोनाउन्स. ते प्रतिबिंब आहे. आयचं प्रतिबिंब माय सेल्फ, यूचं युअर सेल्फ, हीचं हिम सेल्फ, हरचं हर सेल्फ, देचं देम सेल्फ, आवरचं आवर सेल्फ, हे प्रतिबिंब आहे, रिफ्लेक्शन्स आहेत. मग याचा अर्थ काय? जसं मी जर आरशासमोर असलो तरच मी आरशात दिसायला पाहिजे. जर तसं झालं नाही, मी आरशासमोर नाही आहे आणि मी दिसून राहिलो, तर मग मी भूत आहे. म्हणजे त्यातला जो दिसतोय तो भूत आहे. तसंच आहे की वाक्यात जर आय आहे आणि मग त्या वाक्यात जर मायसेल्फ आलेला आहे, तर मग वाक्य ग्रॅमॅटिकली करेक्ट आहे. वाक्यात आयच नाही, तुम्ही मायसेल्फ वापरला तर मग ते वाक्य ग्रॅमॅटिकली इनकरेक्ट. वाक्यात यू आहे आणि मग जर युअर सेल्फ आलेला आहे, तर मग वाक्य बरोबर आहे. वाक्यात यू नाही आहे आणि युअर सेल्फ येऊन गेलं, वाक्यात ही नाही आहे, हिमसेल्फ वापरला तुम्ही, मग वाक्य ग्रॅमॅटिकली रॉंग आहे. म्हणजे व्हॉट आय मीन टू से इन शॉर्ट, दॅट इफ यू वॉन्ट टू यूज माय सेल्फ इन सम सेंटेन्स, देअर मस्ट बी आय, there must be whenever you are using yourself in some sentence, there must be you in that sentence. Otherwise it will be considered wrong. Himself पाहिजे असेल वाक्यामध्ये, तर ही असलाच पाहिजे. ही, शी, आय, वी, यू, दे, हे तुम्ही वापरू शकता एकटे. ह्या शब्दांची अशी अट आहे, या शब्दांमध्ये अशी कंडिशन आहे की हे शब्द तुम्हाला त्यांचं जे ओरिजिनल रूप आहे, म्हणजे काय म्हणतो आपण त्याला, ओरिजिनल जो शब्द आहे त्यांचा, तो असल्याशिवाय हे शब्द तुम्हाला वापरता येत नाही त्या वाक्यामध्ये. मी स्वतः हे शिकलो असं मला म्हणायचं आहे, तर मी म्हणेल आय मायसेल्फ लर्न इट. मी स्वतः त्याला पाहिलं, आय मायसेल्फ सॉ हिम. तू मला स्वतः सांगितलं, यू युअर सेल्फ टोल्ड मी, यू टोल्ड मी युअर सेल्फ, असं पण म्हणू शकता. छोटं वाक्य असलं तर तुम्ही काय करू शकता की जे हे रिफ्लेक्सिव्ह प्रोनाउन आहे ते वाक्याच्या शेवटी पण ठेवू शकता. मोठं वाक्य असलं तर पटकन ज्या प्रोनाऊनचं ते रिफ्लेक्शन आहे, ज्या प्रोनाउन बद्दल आलेलं आहे, ते त्याला पटकन चिपकून द्यायचं. किंवा मी स्वतः कॉलेजला रोज अटेंड करतो, आय मायसेल्फ अटेंड द कॉलेज ऑन डेली बेसिस. आय मायसेल्फ म्हटलं फक्त मी. तो स्वतः त्या चुकीसाठी रिस्पॉन्सिबल होता. ही हिमसेल्फ वॉज रिस्पॉन्सिबल फॉर दॅट मिस्टेक. तिने स्वतः जाऊन त्याच्यासोबत म्हणजे भांडण केलं. शी हरसेल्फ वेंट टू हिम अँड स्टार्टेड फायटिंग विथ हिम. शी हरसेल्फ वेंट अँड स्टार्टेड फायटिंग विथ हिम. असा हा एक चक्कर आहे. स्वतः म्हणायचं तुम्हाला, मी स्वतः, आम्ही स्वतः, तुम्ही स्वतः, ते स्वतः. तर प्रत्येक वेळेस हा शब्द वापरताना त्याचं जे प्रोनाऊन आहे मेन, आय, वी, यू, दे, शिट, हे त्या वाक्यामध्ये असायला पाहिजे. याबद्दल बरेच जण कन्फ्युज असतात, म्हणून मी तुम्हाला हा इथे मुद्दा घेतला. अदरवाईज तुम्हाला मी स्वतः, आम्ही स्वतः ही मिनिंग तुम्हाला माहित असेल. पुढचे प्रोनाऊन जेव्हा, पुढचा प्रकार आहे डेमॉन्स्ट्रेटिव्ह प्रोनाउन्स. दिस, दॅट, दीज आणि तोच. डेमॉन्स्ट्रेटिव्ह प्रोनाउन्स काय करतात? पॉइंट आउट, ही गोष्ट, ही गोष्ट, ती गोष्ट, हा पेन, तो पेन, ते मित्र, हे मित्र, असं म्हणायचं काम पडतात. जसं मला म्हणायचं की हा क्लास, दिस क्लास, तो टेबल, दॅट टेबल, ही बॉटल, दिस बॉटल, तो मोबाईल, दॅट मोबाईल.
असं पॉइंट आउट करायचं आहे. असं सहज जर मला म्हणायचं असेल की ती एक बॉटल आहे, इट इज अ बॉटल, तो माझा मित्र आहे, तर ही इज माय फ्रेंड, असं सहज म्हणायचं आहे तुम्हाला, पॉइंट आउट न करता. तर मग तुम्ही हे जे पर्सनल प्रोनाउन्स आहेत, आय, वी, यू, दे, ही, शी, इट, हेच वापरायचे. इट वापरायचं आहे. समजा तुम्हाला वस्तूबद्दल बोलायचं आहे, जसं तो टेबल आहे, तर आपण दॅट इज टेबल नाही म्हणू विनाकारण, आपण म्हणू इट्स अ टेबल. ती गाय आहे, इट्स अ काऊ. पण मला असं पॉइंट आउट करायचं आहे की हा हा जो आहे ना, हा हा पेन आहे, तो पेन नाही आहे. तो तर ती तर एक अशी काळी आहे, ती स्टिक आहे, ती जे तू म्हणतो आहे ती स्टिक आहे. दिस इज अ पेन, दॅट वन इज अ स्टिक. हा माझा मित्र आहे, दिस इज माय फ्रेंड, दॅट वन इज नॉट माय फ्रेंड, दॅट वन किंवा दॅट इज माय नेबर. असं तुम्हाला पॉइंट आउट करायचं असते, डिरेक्शन दाखवायची असते, तेव्हा तुम्ही हे शब्द वापरतात. आता हा ही हे एक जर असेल तर दिस म्हणतो आपण, दिस नाही म्हणायचं दिस. आणि एकापेक्षा जास्त असले तर दीज म्हणतात, THE असे. हा पेन आहे, दिस इज अ पेन. आणि हे पुस्तक आहे, एक पुस्तक असेल तर दिस इज अ बुक. आणि एकापेक्षा जास्त असेल तर आपण म्हणून दीज आर बुक्स. तो माझा मित्र आहे, तो जो आपण म्हणतो ना, असं आपल्याला दाखवायचा आहे, तो इकडचा बाजूचा आहे की तो बाजूचा, दॅट इज माय फ्रेंड. अशा वेळेस पॉइंट आउट करतो आपण, मग आपण दॅट. अनेक जण असतील की ते इकडचे जो पूर्णचे पूर्ण मुलं उभे आहेत, ते बाजूचे, दोज दोज वन्स दोज वन्स आर माय फ्रेंड्स, असं आपल्याला पॉइंट आउट करायचं अनेकांना. तर मग आपण दोज म्हणतो. दॅटचं अनेक वचन दोज आणि दिसचं अनेक वचन दीज, असं आहे. एकासाठी दिस, अनेकांसाठी दीज. एकासाठी दॅट, अनेकांसाठी दोज. पण वापरायचे कधी आहेत हे चारही शब्द? ओनली व्हेन यू आर पॉइंटिंग आउट समथिंग. काही पण मग हे कोणालाही लागू होतात. याच्यासाठी असं काही नाही, स्त्री पुरुष वस्तू पदार्थ प्राणी असं काही नाही, कोणाहीसाठी. ज्याला ज्याला ज्या कोणाला तुम्हाला पॉइंट आउट करायचं आहे त्यावेळेस वापरायचे, तेव्हाच वापरायचे, विनाकारण नाही वापरायचे. पुढचा प्रकार आहे इंटरोगेटिव्ह प्रोनाउन्स. जेव्हा आपण प्रश्न विचारतो तेव्हा हे शब्द खूप कामी पडतात. यांना सुद्धा प्रोनाउन्स म्हणतात, पण हे प्रश्नार्थक सर्वनामे झाले. याचा अर्थ काय होतो? सर्वांना माहिती वाट म्हणजे काय होते, वेर म्हणजे कुठे, वेन म्हणजे केव्हा, कधी. वर्ध्याच्या भागातील लोक म्हणतात कवा, कवाला म्हणते. वाय, कौन, आपण इकडे विदर्भातील लोक म्हणतात कौन. इकडे पुण्या मुंबईवाले म्हणतात का बरं, कशासाठी. तर काही कशासाठी काही वेगळा शब्द नाही आहे. कौन, का बरं, सगळं कारण विचारायचं असलं की वाय. वेळ विचारायचा कधी म्हणा, कवा म्हणा, काही म्हणा. वेळ विचारायचं असेल तर वेळ. कुठं विचारायचं आहे तर वेळ. काय म्हणायचं आहे, काय कोणती गोष्ट असं म्हणायचं तर वाट. कोण असं म्हणायचं आहे, कोण किंवा कुणाला, दोन्हीसाठी हु आहे स्पोकन इंग्लिशमध्ये. फॉर्मल इंग्लिशमध्ये कोण साठी हु घेतात आणि कुणाला साठी हुन घेतात. हीच चॉईस दाखवायची, चॉईस विचारायची की हा पेन की हा पेन, हा कलर की तो कलर, असं म्हणायचं असेल तर म्हणायचं विच कलर, दिस वन ऑर दॅट वन. काय काय लोक काय करतात, सर्रास विच वापरतात. तू कोणतं म्हणजे मला म्हणायचं आहे की तुला कोणता रंग आवडतो. डेफिनेटली तुम्हाला जर हे वाक्य दिलं तुम्हाला, विच कलर डू यू लाईक, चुकलं वाक्य ते. विच कलर डू यू लाईक असं जर तुम्ही म्हणत असाल तर युअर सेंटेन्स इज कम्प्लिटली रॉंग. काय चुकलं? तुम्ही म्हणायला पाहिजे होतं की व्हॉट कलर डू यू लाईक. का बरं व्हॉट कलर डू यू लाईक असं म्हणायचं होतं? कारण जर चॉईस दिली असली तुमच्या समोर तर तुम्हाला विच वापरायचा आहे, अदरवाईज व्हॉट वापरायचा आहे. मी जर तुम्हाला 10 रंग दाखवले की बघा, हा निळा, हा ब्ल्यू, हा व्हाईट, हा ऑरेंज, हा ब्लॅक, सांगा याच्यातला कोणता कलर आवडतो. विच कलर डू यू लाईक, मग विच येईल. मग मी तुम्हाला चॉईस दिली नाही, सहज तसं म्हणतोय. अच्छा तुम्हाला कोणता खेळ आवडतो, तर विच गेम डू यू लाईक नाही, व्हॉट गेम डू यू लाईक. कोणता कलर आवडतो, व्हॉट गेम डू यू लाईक. हॉट असं, कलर. व्हॉट कलर डू यू लाईक, सॉरी व्हॉट कलर डू यू लाईक. कोणता रंग तुम्हाला आवडतो, कोणता गेम आवडतो, व्हॉट गेम डू यू लाईक. कोणता पेन तुम्ही परचेस केला, व्हॉट पेन डिड यू परचेस. आज चॉईस दिली असेल की तुम्ही बा हे जे 2-4 पेन तुम्हाला दाखवले ते मग विच पेन डिड यू परचेस, कोणता पेन त्याच्यापैकी तुम्ही परचेस केला तर मग विच पेन म्हणा. कोणता ब्रँड आवडतो, व्हॉट ब्रँड डू यू लाईक, विच ब्रँड डू यू लाईक नाही, व्हॉट ब्रँड डू यू लाईक. चॉईस द्यायची असेल तर विच, चॉईस नसेल तर मग व्हॉट. हा डिफरन्स मला तुम्हाला समजून सांगायचा होता, म्हणून हे शब्द मला पुन्हा सांगितले.
हाऊ म्हणजे कसा कशी कसे होते. काही जणांना कन्फ्युजन असते. किती किती म्हणजे हाऊ मेनी हाऊ मच. कसा म्हणजे हाऊ. हाऊस म्हणजे हाऊचा अर्थ होते कसा कशी कसे. कितीसाठी शब्द आहेत ते हाऊ मेनी हाऊ मच. मोजता येत असेल तर हाऊ मेनी, नाही मोजता येणार येत असतील अनकाउंटेबल असतील तर मग हाऊ मच म्हणतात. त्याच्यावर आणखी आपण बोलणार आहे नंतर. आता सध्या फक्त मी इंट्रोडक्टरी तुम्हाला समजून सांगतो आहे. इथं हा काही टॉपिक संपला नाहीये. आणखी हा टॉपिक नंतर घेणार आहे आपण सेपरेटली. सध्या फक्त एक ओळख करून देतो आहे, काही महत्वाच्या गोष्टी सांगितल्या मी. आता याच्याबद्दल मला तुम्हाला आणखी काय सांगायचं आहे. मोस्ट इम्पॉर्टंट थिंग विच आय वॉन्ट टू टेल यू अबाउट दिस प्रोनाउन्स इज दॅट वेन एव्हर यू आर युझिंग दिस प्रोनाउन्स फॉर फ्रेमिंग क्वेश्चन्स. क्वेश्चन्स फॉर्म करण्यासाठी जेव्हा तुम्ही हे शब्द वापरता तर यांचा हा नियम आहे की या शब्दांसोबत तुम्हाला हेल्पिंग वर्ब प्रत्येक वेळेस ठेवावं लागते. जसं तुम्ही काय बोलू शकता असं मला म्हणायचं असेल तर व्हॉट यू कॅन स्पीक असं नाही म्हणता येणार. व्हॉट कॅन यू स्पीक. तुम्ही केव्हा येऊ शकता. वेन यू कॅन कम नाही, वेन कॅन यू कम. आपण कधी भेटू शकतो तो वेन कॅन वी मीट. वेन वी कॅन मीट असं नाही होणार, वेन कॅन वी मीट. म्हणजे आपल्याला कॅन म्हणा ॲमिजर म्हणा वॉजवेअर म्हणा असं कोणतं तरी हेल्पिंग वर्ब यांना लावावं लागते तेव्हा प्रश्न तयार होतात. आणि ते सेपरेटली आपण शिकणार आहे फ्रेमिंग क्वेश्चन्स मध्ये, हाऊ टू फ्रेम क्वेश्चन्स. तुमच्या वेळेस कोणाला काहीतरी विचारायचं आहे वाटते, विचारा. मला काही विचारायचं आहे का. चला आता पुढे जाऊ आपण. तर हे शब्द यांना म्हणतात इंटरोगेटिव्ह प्रोनाउन्स. आता यातलेच काही शब्द असे आहेत की जे समजा जर तुम्ही त्याच्यानंतर हेल्पिंग वर्ब न वापरता डायरेक्ट त्याच्यानंतर नाउन किंवा प्रोनाउन जर तुम्ही ठेवलं. नाउन कशाला म्हणतात, कोणत्याही व्यक्तीचं वस्तूचं नाव. प्रोनाउन म्हणजे त्याऐवजी वापरला जाणारा शब्द जे आता आपण शिकतो आहे. असं कोणतंही तुम्ही नाउन प्रोनाउन जर पटकन या शब्दांसमोर ठेवून दिलं आणि हेल्पिंग वर्ब त्याच्यानंतर ठेवलं तर मग या शब्दांचे अर्थ बदलतात. जसं हुचा अर्थ मग कोण नव्हता, हुचा अर्थ होईल जो जी जे. हुमचा अर्थ ज्याला होईल, कुणाला असं नव्हता ज्याला होऊन जाईल. हुचा अर्थ ज्याचा असा होऊन जाईल. विच म्हणजे कोणता नव्हता जो जी जे असा होईल. दॅटचा अर्थ पण मग जो जी जे असा होईल. आणि वाटचा अर्थ सुद्धा मग जे काही जी गोष्ट असा अर्थ होईल. म्हणजे याला वापरताना काही रूल्स आहेत आणि त्याची प्रॅक्टिस पण आपल्याला करावं लागणार आहे या कोर्समध्ये. भरपूर आपण प्रॅक्टिस करू, भरपूरदा आपण याच्या मदतीने म्हणजे समजा वेगवेगळे वाक्य बनवतो तेव्हा कुठं आपल्याला हा प्रकार क्लिअर होईल. नाहीतर मग चुकीचेच वाक्य आपण वापरत बसू. आपण जर म्हटलं की व्हॉट वी शुड डू टू इम्प्रूव्ह अवर इंग्लिश. व्हॉट वी शुड डू टू इम्प्रूव्ह अवर इंग्लिश. तर याचा अर्थ असा नाही होणार की आपण काय करायला पाहिजे. याचा अर्थ होईल जे आपण करायला पाहिजे. मी जर तुम्हाला असा प्रश्न विचारला, आज तुम्हाला जे समजलं. मी एकदम कन्फ्युज होऊन झालो. काय काय म्हणजे सर काय म्हणायचं तुम्हाला. मी तुम्हाला म्हटलं तुम्हाला आज जे तुम्ही आज जेवणात जे खाल्लं. जे खाल्लं काय बोलताय तुम्ही. तेच जर मी तुम्हाला विचारलं की आज तुम्ही जेवणात काय खाल्लं, तुम्हाला आज काय समजलं. तुम्ही क्लासला आज केव्हा जॉईन केलं तर पटकन तुम्हाला मिनिंग समजेल. आणि मी जर म्हटलं तुम्ही आज क्लास जेव्हा जॉईन केला, तुम्ही कन्फ्युज होऊन जा. मग तसंच इंग्लिश बोलताना होते की तुम्हाला वाटचा अर्थ जर काय पाहिजे असेल तर रूल आहे. जोजी जी पाहिजे असेल तर वेगळा रूल आहे. हूचा अर्थ जर तुम्हाला कोण पाहिजे असेल तर रूल आहे. जोजी जी असा अर्थ काढायचा असेल तर वेगळा रूल आहे. मग ते आपल्याला समजून घ्यायचे आहे. तर याच्या दोन्ही बाजू आहेत. काही शब्द रिलेटिव्ह प्रोनाउन्स म्हणून सुद्धा येतात, त्यांना आपल्याला शिकायचं आहे. मग एक शेवटचा प्रकार आहे प्रोनाउन्स मध्ये, तो आहे इनडेफिनेट प्रोनाउन्स. स्क्रीनशॉट काढत चला, मी सांगितलं तुम्हाला. तुम्हाला नोट्स पण देणार आहे मी या कोर्समध्ये. प्रत्येक व्हिडिओ नंतर, प्रत्येक लाईव्ह क्लास नंतर एक टेस्ट पेपर असणार आहे. आणि त्या टेस्ट पेपरमध्ये यावर म्हणजे या क्लास एका त्या पर्टिक्युलर क्लासवरच पूर्णचे पूर्ण प्रश्न असणार आहे, वाक्य असणार. मग त्याची आन्सर की असणार आहेत. म्हणजे तुम्ही जे सोडवलं ते बरोबर आहे की नाही बरोबर आहे ते चेक करण्यासाठी एक आन्सर की पण असणार आहे. व्हिडिओ कोर्समध्ये असं असेल, एक प्रश्न म्हणजे प्रश्नपत्रिका म्हणजे आपण त्याला क्वेश्चन शीट म्हणून, टेस्ट पेपर म्हणून. त्याच्यासोबत एक आन्सर शीट जोडलेली असेल, आन्सर की म्हणून आपण त्याला, म्हणजे उत्तर चेक करायसाठी. आणि जो लाईव्ह क्लास आहे, लाईव्ह क्लासमध्ये रोज मग आपण काय करणार, एक लाईव्ह क्लास घेणार. मग शेवटी एक तुम्हाला टेस्ट पेपर देणार. तो तुम्ही सोडवला की ते उत्तर मी तुम्हाला सांगणार कोणते बरोबर होते कोणते चुकले. आणि मग त्यामध्ये सर्वात जास्त मार्क त्याला मिळाले
म्हणजे तुमचे उत्तर तुम्ही व्हॉट्सअप ग्रुपवर टाकणार, मग मी ते चेक करून सांगणार की यातला कोण सर्वात जास्त मार्क कोणाला भेटले. ज्याला सर्वात जास्त मार्क भेटले त्याला विनर डिक्लेअर करणार आणि त्याला त्याच्या पत्यावर एक गिफ्ट पाठवणार. तर असा आपला कार्यक्रम असणार लाईव्ह क्लासचा. आणि व्हिडिओ कोर्सचा कार्यक्रम कसा असणार सांगितलं मी तुम्हाला. व्हिडिओ कोर्समध्ये तिथंच एक टेस्ट पेपर, तिथं त्याच्याच खाली आन्सर की पण असणार आहे व्हिडिओ खाली, आणि वर समजा एक व्हिडिओ त्या पर्टिक्युलर टॉपिकवरचा. तर आजचा जो टॉपिक आहे आपला प्रोनाऊन्स, त्याच्यामध्ये हा शेवटचा भाग सुरू आहे आपला. तर बघा, जेव्हा आपण लोकांच्या बाबतीत बोलतो आणि त्या स्पेसिफिकली कोणत्या लोकांबद्दल बोलतोय आपण, हे काही निश्चित नसते. जसं आपल्याला म्हणाला कोणीतरी, आता कोणीतरी म्हणजे आपण कोणाबद्दल, स्पेसिफिक ग्रुप बद्दल नाही बोलत आहे आपण. कोणीतरी कोणीतरी आलं आणि मला विचारलं, आपल्याला समवन म्हणा की समवन केम अँड आस्क मी, समबडी केम अँड आस्क मी. कोणीही म्हणायचं असेल की कोणीही इंग्लिश बोलू शकतो. काही रॉकेट सायन्स थोडी आहे इंग्लिश बोलणं म्हणजे. एनी वन कॅन स्पीक इंग्लिश, एनीबडी कॅन स्पीक इंग्लिश, इट्स नॉट रॉकेट सायन्स. प्रत्येक जण इंग्लिश कम्युनिकेशन स्किलला मास्टर करू शकतो. एव्हरी वन कॅन मास्टर द कम्युनिकेशन स्किल्स, एव्हरी वन कॅन मास्टर द कम्युनिकेशन स्किल्स. असं प्रत्येक जण म्हणायचं असेल तर एव्हरी. नो वन म्हणायचं असेल की नो वन इज इमॉर्टल, कोणीही अमर्त्य नाही आहे, सगळेला एक दिवस मरायचंच आहे. नो वन इज परफेक्ट, कोणीच परफेक्ट नाही आहे, असं कोणीही नाही म्हणायचं असेल तर नो वन म्हणायचं, नो बडी म्हणायचं. एव्हरी वन आणि एव्हरीबडीचा अर्थ सारखा, एनी वन एनीबडीचा अर्थ सारखा असं असते. म्हणून ते तिथं ते दोन दोन शब्द आहेत पण अर्थ जवळपास सारखा आहे. मग कुठेतरी म्हणायचं आहे आपल्याला की कुठेतरी, कुठेतरी असं मला असं वाटते की कुठेतरी तुम्हाला हे पुस्तक मिळणार. यू विल फाइंड दिस बुक समवेअर. तुम्ही प्रयत्न करा, यू ट्राय, अ बिट मोर, यू विल फाइंड इट समवेअर. तुम्हाला कुठेतरी मिळणार. कुठेही जा तुम्ही, एनिवर यू गो, एनिवेअर you will find some people who will not support you, who will not help you, will always oppose you. You go anywhere, everywhere, प्रत्येक ठिकाणी, सगळीकडे प्रॉब्लेम सगळीकडे आहेत. प्रत्येकाच्या घरी मातीच्या चुलीत आपण म्हणतो की प्रॉब्लेम्स आर एव्हरीवेअर. एव्हरी हाऊस होल्ड हॅज प्रॉब्लेम्स. सच पीपल आर एव्हरीवेअर. असे लोक सगळीकडे आहेत. अपॉर्च्युनिटीज आर अवेलेबल एव्हरीवेअर. प्रत्येक ठिकाणी अपॉर्च्युनिटीज अवेलेबल आहे. मग आपल्याला म्हणायचं की नो वेअर, कुठंच नाही. तुम्हाला शांती कुठंच मिळणार नाही. यू कॅन फाइंड पीस ऑफ माइंड नो वेअर. यू कॅन फाइंड इट ओनली इन युअर माइंड. पीस ऑफ माइंड फक्त तुमच्या माइंडमध्ये तुम्हाला भेटू शकते. यू कॅनॉट फाइंड एल्सवेअर. अन्य ठिकाणी नाही भेटू शकणार. यू विल फाइंड इट नो वेअर. शोधा, पूर्ण जग दुनिया कुठेही शोधा. यू विल फाइंड अल्टिमेटली इन युअर ओन माइंड. यू आर गोइंग टू फाइंड पीस ऑफ माइंड नो वेअर. आईचं प्रेम, जे आईची जी माया आहे, द अफेक्शन ऑफ लव्ह, यू विल फाइंड नो वेअर. कुठंच नाही भेटणार. यू विल फाइंड ओनली विथ युअर मदर. यू विल फाइंड इट ओनली विथ युअर मदर. तर नोवेअर म्हणजे कुठेच नाही. थिंग्स, समथिंग, काहीतरी असं म्हणायचं की काहीतरी मिसिंग आहे. समथिंग इज मिसिंग. काहीतरी रॉंग आहे. म्हणजे कुछ तो दाल में काला आहे. समथिंग इज रॉंग. दॅट इज समथिंग फिशी. तर गडबड आहे असं समथिंग म्हणायचं असलं काहीतरी म्हणतात. काहीही. काही काही मुलं असतात ना, म्हणतात अरे मी तुझ्यासाठी काही करू शकतो म्हणते. आय कॅन डू एनिथिंग फॉर यू. एनिथिंग. तुझ्यासाठी म्हणते मी ताजमहल बांधू शकतो म्हणते. आय कॅन बिल्ड अ ताजमहल फॉर यू. त्याचं घर प्रधानमंत्री योजनेतून बांधणं सुरू असते. हा हिला सांगते की आय कॅन बिल्ड अ ताजमहल फॉर यू, आय कॅन डू एनिथिंग फॉर यू. एव्हरीथिंग. काहीही पण काही नाही. सर्व काही. एव्हरीथिंग. आय कॅन सॅक्रिफाईस एव्हरीथिंग फॉर यू. आय कॅन डाय फॉर यू. काय काय सांगतात लोक, काय काय मंत्र देते. आणि काही काही लोक त्या याच्यामध्ये येऊनही जाते, त्या फुग्यात येऊनही जाते. काय म्हणतात त्यातले, त्याच्या चलाखीत सापडूनही जाते. एव्हरीथिंग. आपण म्हणतो की सगळं काही ना असं, म्हणजे असं ट्रान्झिटरी आहे, मोमेंटरी आहे. एव्हरीथिंग इज मोमेंटरी. सगळं काही म्हणजे सगळं काही पॉसिबल आहे असं आपल्याला म्हणायचं की एव्हरीथिंग इज पॉसिबल. आणि मला म्हणायचं की बा काहीच पॉसिबल नाही. नथिंग इज पॉसिबल. माझ्याकडे काहीच नाही. आय हॅव नथिंग. तर काहीच नाही म्हणायचं असेल तर नथिंग. सगळं काही म्हणायचं असेल तर एव्हरीथिंग. मग म्हणायचं सर्व. सर्व. सगळं काही चांगलं आहे. समजा पोरीले पाहुणे पाहून आले तर मग घरी विचारते की कसं आहे पुढच्या घरचं. आलो. मग म्हणते ऑल इज वेल. सब कुछ ठीक है, काही प्रॉब्लेम नाही. एव्हरीथिंग इज गुड.
सगळं काही ठीक, ऑल इज वेल. मग सम, आता काही लोक असे समजा आपण म्हणतो काही लोकांना खूप चांगले असतात. सम पीपल आर व्हेरी नाईस. सम असं काही म्हणायचं असेल की माझ्याकडे थोडं दूध आहे, आय हॅव सम मिल्क, त्यामध्ये थोडा प्रॉब्लेम आहे, देर इज सम प्रॉब्लेम. सम म्हणजे काही असा अर्थ होतो. एनी म्हणजे काहीही. यू कॅन डू एनिथिंग. एनिथिंग म्हणजे काहीही. आणि एनी, यू कॅन सॉल्व्ह एनी प्रॉब्लेम्स. तुम्ही कोणतीही प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकता. यू कॅन रीड एनी बुक. तुम्ही कोणतेही पुस्तक वाचू शकता. तर असं आपण एनी म्हणजे काहीही असा अर्थ होते. आणि मेनी म्हणजे बरेच होते. हे शब्द काही साधे शब्द नाही आहेत. या शब्दावर एक स्पेशल आपलं सेशन आहे, ज्याच्यामध्ये अ लॉट ऑफ, मेनी, मच, मोर, फ्यू, लिटल, अ लिटल, अ फ्यू, असं सगळं आपण घेणार आहोत. त्याला डिटर्मिनर्स म्हणतात. तर त्यावर आपण एक स्पेशल सेशन घेऊन ते समजून घेणार आहे. सध्या एवढी माहिती असू द्या तुमच्याकडे. आता सगळ्यात मला वाटतं आणखी हा एक प्रकार राहून गेलेला आहे, त्यावर बोलू आपण. झालं मग. तर सब्जेक्ट आणि ऑब्जेक्ट इथून सुरुवात केली होती आपण, की तुम्हाला मी म्हटलं होतं की कोणतंही वाक्य म्हटलं की त्या वाक्यामध्ये सब्जेक्ट असणार, वर्ब असणार आणि ऑब्जेक्ट असणार. सब्जेक्ट या प्रकारात नाऊन किंवा प्रोनाऊन, आणि ऑब्जेक्ट या प्रकारात सुद्धा नाऊन किंवा प्रोनाऊन येणार. नाऊन तर काही प्रॉब्लेम नाही, नाऊन तर सगळेच जण वापरू शकतात. रमेश, गणेश, सीता, गीता, मीना, हिना, रीना, टीना, लीना, कोणी वापरू शकते. प्रोनाऊन वापरताना गडबड होते. तर प्रोनाऊनच्या बाबतीत लक्षात घ्या, इस्पेशली या 7 शब्दांच्या बद्दल म्हणजे नियम लक्षात घ्या, की आय ची ऑब्जेक्टिव्ह केस मी आहे, वी ची ऑब्जेक्टिव्ह केस अस आहे, ही ची हिम, शी ची हर, दे ची देम आणि इट ची इट. बहुतेकांना माहित आहे, त्यात काही प्रॉब्लेम नाही. प्रॉब्लेम कुठे आहे? प्रॉब्लेम हा आहे की काही लोकांना असं वाटते की बा आय म्हणजे मी आणि मी म्हणजे मला, ही म्हणजे तो आणि ही म्हणजे त्याला, वी म्हणजे आम्ही, अस म्हणजे आम्हाला. मलाही असं शिकवलं होतं माझ्या शिक्षकांनी. पण इट्स कम्प्लिटली रॉंग. असं काही नाही. आय म्हणजे मी मला होते, मी म्हणजे मी मला होते, वी म्हणजे आम्ही, आम्हाला, आपण, आपल्याला, आणि अस म्हणजे सुद्धा आम्ही, आम्हाला, आपण, आपल्याला. ही म्हणजे तो त्याने त्याला, आणि हिम म्हणजे सुद्धा तो त्याने त्याला. दोघांच्या मिनिंग मध्ये काहीही फरक नाही आहे. जो काही डिफरन्स आहे, व्हॉट एव्हर डिफरन्स देअर इज, दॅट इज ओनली धिस मच. एवढाच डिफरन्स आहे की आय हा शब्द तुम्ही सब्जेक्ट म्हणून वापरू शकता, वाक्याच्या सुरुवातीला घेऊ शकता. मी हा शब्द तुम्हाला ऑब्जेक्ट म्हणजे वर्बच्या नंतरच घेता येईल, वाक्याच्या शेवटच्या भागात येईल. वी हा शब्द कधी येणार? तर वाक्याच्या सुरुवातीच्या भागात, म्हणजे वर्बच्या आधी येणार. वाक्याच्या शेवटच्या भागात घ्यायचं असेल तर घ्यावं लागेल. असं प्रत्येक शब्दाचं आहे. उदाहरण घेऊ आपण. मला जर म्हणायचं आहे की मला आंबा आवडतो, तर मी म्हणेल आय लाईक मँगो. मी लाईक मँगो असं नाही म्हणणार मी, की मी लाईक मँगो. मला म्हणावं लागेल आय लाईक मँगो. आणि त्याने मला सांगितले असं मला म्हणायचं आहे, तर ही टोल्ड आय असं नाही म्हणणार मी, ही टोल्ड मी म्हणावं लागेल मला. बघा, मला आंबा आवडतो या वाक्यात मला शब्द आला होता, पण मलासाठी मी आय वापरला. दुसऱ्या वाक्यात त्याने मला सांगितले या वाक्यातही मला आला होता, पण मी यावेळेस मी वापरला. म्हणजे लक्षात घ्या, वाक्याच्या सुरुवातीच्या भागात आला असेल तर आय घ्यायचा, वर्बच्या नंतर येत असेल तर मग मी घ्यायचा. मग तुम्हाला सर आम्ही अशा चुका करतोच काय, आम्ही एवढं काय मूर्ख आहे का अशा चुका करत बसू, काही सांगता फालतू टाइमपास करता. एक हात लाकून 10 हात शिल्पी करून आले, राईचा पर्वत करून आले. यू आर मेकिंग अ माउंटन आउट ऑफ मोल हिल, असंही कोणी कोणी म्हणेल. असं नाही, मी तुम्हाला गंमत नाही, खरंच सांगतोय. पहा, तुम्हाला आता सांगतो एक वाक्य, तुम्ही त्याचं करून दाखवा मला. मी आणि माझे वडील रोज मंदिरात जातात. करा इंग्लिशमध्ये. मी आणि माझे वडील रोज मंदिरात जातात. इंग्लिशमध्ये करा. कोण सांगते? मी अँड माय फादर. म्हटलं का नाही तुम्हाला की मी जे तुम्हाला उदाहरण सांगितले, मी फालतू म्हणजे असं आय एक हात लाकून 10 हात शिल्पी करूनच नाही राहिलो. आय एम नॉट मेकिंग अ माउंटन आउट ऑफ मोल हिल. सर्रास ह्या चुका होतात. तुम्हाला सांगा की तुम्ही जे वाक्य म्हटलं की मी अँड माय फादर गो टू टेम्पल, मग तुम्ही वाक्य सुरुवात कशाने केली? मी नाही केली. मग यस. तुम्ही जर तुम्हाला जर असं म्हणायचं असेल की आम्ही आणि आमचे आई वडील रोज मंदिरात जातात, मग असं म्हणाल का तुम्ही अस अँड आवर पेरेंट्स रोज गो टू टेम्पल डेली, असं म्हणा. ते आणि त्यांचे वडील रोज मंदिरात जातात. देम अँड देअर पेरेंट्स गो टू टेम्पल एव्हरी डे, असं म्हणाल तुम्ही.
म्हणजे तुम्ही असतं वाक्य सुरू करू शकत नाही, देमनं वाक्य सुरू करू शकत नाही, मग मी कसं काय सुरू करू शकत? Yes, right. आहे ना? पहिली गोष्ट. मग तुम्ही म्हणाल की नाही ना सर, त्या वाक्यात कसं होतं सर, दोन दोन शब्द होते ना, म्हणून मग मी ते हे तसं केलं. ते काही असो, वर्बच्या आधी जर आलं असेल तुम्हाला आयच म्हणावं लागेल. आय अँड माय पेरेंट्स, आय अँड माय फादर, आय अँड माय फ्रेंड. आणि त्यातल्या त्यात एक काम करायचं की पहिले समोरच्याचं नाव घ्यायचं. जर दोन दोन दोघांचा उल्लेख आला असेल, त्यात जर आपण स्वतः असेल तर आपण पहिले पहिले मिरवायचं. पहिले काय करायचं, समोरच्याचं घ्यायचं. माझा माझा मित्र आणि मी मी समजा मंदिरात जातो, ते तू मराठीत कसंही म्हणा की मी आणि माझा मित्र मंदिरात जातो म्हणा, की माझा मित्र आणि मी मंदिरात जातो असं म्हणा. कसंही म्हणा, इंग्लिशमध्ये काय करायचं, पहिले घ्यायचं समोरच्या व्यक्तीला की माय फ्रेंड, मग लावायचं अँड आय. माय फ्रेंड अँड आय गो टू टेम्पल एव्हरी डे. आम्ही आणि आमचे आईवडील रोज देवाची पूजा करतात. आवर पेरेंट्स अँड My parents and अँड आपलं म्हटलं तरी आवर पेरेंट्स अँड वी प्रे द गॉड एव्हरी डे. तो आणि त्याचा भाऊ रोज आंघोळ करतो. कसं म्हणाल सांगा बरं? तो and त्याचा भाऊ. तो आणि त्याचा भाऊ रोज आंघोळ करतो. सोपं आहे. हिज ब्रदर अँड ही. His brother and he. He taking a bath every day. टेकिंग टेक्स बाथ डेली. ते नंतर आता आपण शिकणार आहोत आपल्या टेन्सेस मध्ये, वाक्यरचनेमध्ये ते शिकणार आहोत. तुम्ही ते तसं नाही होऊ शकत. Takes bath. टेक्स बाथ डेली, त्याला यस लागतं. मला म्हणायचं आहे, ती आणि तिची आई ह्या सगळ्या प्रॉब्लेमसाठी कारणीभूत आहे. सांगा कसं म्हणाल? His mother and she. हम्म. आता इथं आपली चूक काय होते पाहतो मग. आता आपण पहिलं वाक्य बरोबर केलं होतं, नंतर 3-4 वाक्य आपण लगातार चुकवले आणि कोणाच्या लक्षात पण नाही आलं. बघा, आपण काय करतो की जर सिंग्युलर नाऊन असेल, म्हणजे सिंग्युलर जर सब्जेक्ट असेल, तर आपण व्हर्बला येस येस लावतो, किंवा जे ॲमिजार पैकी घ्यायचं असेल तर आर घेतो. सिंगल असेल तर इज घेतो, प्लुरल असेल तर आर घेतो. आता पहा, आपण पहिल्यांदा जेव्हा म्हटलं की मी आणि माझा भाऊ रोज मंदिरात जातो, तर ते ठीक होतं की माय ब्रदर अँड आय गो टू टेम्पल एव्हरी डे, बरोबर वापरलं तुम्ही. पण जेव्हा नंतरचे वाक्य जे केले, तेव्हा आपण काय केलं वाक्यांमध्ये, जसं समजा ती आणि तिची आई सगळ्या गोष्टीसाठी कारणीभूत आहे, त्याच्यामध्ये पहा ती आणि तिची आई हे प्लुरल झालं समजा सब्जेक्ट, अनेक वचनी सब्जेक्ट झाला, तर तिथं इज न वापरता आपल्याला वापरावं लागेल हर मदर अँड शी आर रिस्पॉन्सिबल फॉर ऑल दिस मेस, ऑल दिस प्रॉब्लेम्स. शी म्हणा किंवा हर मदर म्हणा, हर मदर अँड शी आर रिस्पॉन्सिबल फॉर ऑल दिस प्रॉब्लेम्स किंवा ऑल दिस मेस. आपण का असं म्हटलं हर मदर अँड शी, त्याच्यानंतर आर का घेतलं? कारण दोन आहेत ना, प्लुरल नाऊन झालं ना ते, शी अँड हर मदर किंवा हर मदर अँड शी प्लुरल झालं. म्हणून आपल्याला हे सब्जेक्ट वर्ब ऍग्रीमेंट सुद्धा लक्ष ठेवावं लागेल. एवढं बारीक असते ह्या सगळ्या गोष्टी. ह्या बारीक गोष्टी आपल्याला भरपूर सराव करावा लागतील, नाही तर मग आपण चुकीचं बोलत जाऊ. म्हणजे असं म्हणा की पावला पावलावर धोका आहे. ते गाणं नाही का, बाबूजी धीरे चलना, राह में जरा संभलना, बडे धोके आहे, तशी गोष्ट आहे. इंग्लिशमध्ये तुम्ही विचार नाही करू शकत, असे असे अर्थ निघतात, अशा अशा चुका होतात. म्हणून मग आपल्या बोलण्यामध्ये जर प्रोफेशनलिझम आणायचं असेल, तुम्हाला असं वाटते की बा नाही आपण यू शुड साऊंड प्रोफेशनल, देन यू विल हॅव टू ब्रिंग अॅक्युरेसी इन युअर इंग्लिश. आता काही लोक म्हणतात सर, बोलता बोलणं आवश्यक आहे, चुका झाली तरी चालते. आय अग्री, आय अग्री विथ देम 100%, काही शंका नाही. चुकत चुकतच माणूस शिकते, आणि याचा असा अर्थ आहे का मग का चुकत चुकतच बोलायचं म्हणून नेहमीच? सुरुवात करा तुम्ही चुकीचं बोलून. समजा जसं आपल्याला म्हणायचं आहे की नाही बाबा, पळत झडतच माणूस चालणं शिकते, मग का जीवनभर त्यानं पळत झडतच चालावं काय? चालला 2-4 पावलं का पडला, 2-4 पावलं केले कपडे खराब, शर्ट पॅन्ट, चालला ऑफिसले पळत झडत. मग काय तुम्ही सांग, गाडी ऍक्सिडेंट करत करतच माणूस शिकते. मग याचा असा अर्थ आहे का त्यानं जीवनभर ऍक्सिडेंट करत बसा म्हणून? ध्रुवदेवर थोडीशी गाडी एखाद्या ठिकाणी ऍटो फॅटोले मारते म्हटलं लोक. लक्षात लक्षात घ्या.
म्हणजे मला असं म्हणायचं आहे की इंग्लिश चला चुकत चुकत बोला तुम्ही, ग्रॅमरच्या चुका करा, पण ते सुरुवातीला ना, नंतर अॅक्युरेसी असली पाहिजे, नाही तर हसतील लोक, मिनिंग काहीच्या काही निघतील, गबाळ्या म्हणतील का हे बोलता येत नाही, बोलतो कशाला, असं होईल. त्याच्यावरून तो अंदाज लावतील तुमचा, तुम्हाला जज करतील तुमच्या इंग्लिशवरून, अरे अरे अरे, आलं किती पाण्यात आहे, आलं लक्षात. समजलं समजलं. ठीक आहे ठीक आहे. एक काम करा भाऊ, राहू द्या, मराठीमध्येच बोला, मराठीमध्ये समजते आम्हाला. असं उतरून देतील, आपला पाणउतारा करतील. म्हणून मस्त सांगतो की ते सुरुवातीला ठीक आहे, चुकत चुकत बोला, पण नंतर तुम्हाला अॅक्युरेसी पाहिजे, फ्लुएन्सी पाहिजे, अटकत अटकत नका बोलू, नाही तर मग चाललं. आय 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 वॉन्ट टू से दॅट इंग्लिश, असं जर म्हणतो समोरचा मला अटके आहे का, बरोबर बोलतात व्यवस्थित बोल, म्हणून बोलू नको. मराठीत मग बोलून पाहा बरं, असं लोक काय तुम्हाला म्हणजे चांगलं म्हणतील का, अप्रिशिएट करतील का. सुरुवातीला ठीक आहे, लहान मुलं आहे चांगलं वाटते, अटकत अटकत बोलतात मुलं, अडखळत बोलतात, पहिल्या दुसऱ्या वर्गातले मुलं, ठीक आहे. मोठा माणूस जर असा करत असेल तर तो जोक म्हणून जाते लोकांसाठी. म्हणून लक्षात घ्या, फ्लुएन्सी पण आवश्यक आहे, अॅक्युरेसी पण आवश्यक आहे. या गोष्टीशिवाय इंग्लिश बोलण्यात काही अर्थ नाही आहे. काही म्हणजे आपलं असं काही चुकीचं प्रदर्शन नाही व्हायला पाहिजे, आपलं प्रेझेंटेशन चांगलंच असलं पाहिजे. असं म्हणतात लोक. एक कवी आहे सुधाकर गायधनी, ते म्हणतात की आम्ही चिंध्या पांघरून सोनं विकायला बसलो. आम्ही चिंधेसारखे कपडे घातले, फाटके फुटके कपडे घातले, आणि अक्षरशः सोनं विकायला बसलो मार्केटमध्ये. आम्ही चिंध्या पांघरून सोनं विकायला बसलो तर गिराईक तिरकता टिकेना. मग आम्ही मग आम्ही सोनं पांघरून चिंध्या विकायला बसलो. पहिले काय म्हणते, चिंध्या पांघरल्या, चिंधेचे कपडे घातले आणि सोनं विकायला बसलो तर एक गिरेक टिकत नव्हतं. मग आम्ही सोनं पांघरून चिंध्या विकायला बसलो तर गर्दी पेलवता पेलवेना. असा जमाना आहे. जर तुमचं प्रेझेंटेशन चांगलं असेल तर लोक तुमच्याजवळच्या चिंध्या विकत घेतात. आणि प्रेझेंटेशन जर तुमचं म्हणजे तुमचं जर तुम्ही जर चांगले व्यवस्थित बोलणं, व्यवस्थित कपडे, कम्युनिकेशन स्किल जर चांगलं नसलं, तर तुम्ही कितीही तुमच्यात क्वालिटीज असू द्या, त्याचं काही लोक म्हणजे त्या गोष्टीला व्हॅल्यू देत नाही, तुमची रिस्पेक्ट करत नाही. म्हणून तुमचं ग्रुमिंग, तुम्हाला थोडंसं काय म्हणतो आपण त्याला, तुमचं ड्रेसिंग सेन्स, तुमचे एटिकेट्स, मॅनर्स, तुमचे कम्युनिकेशन स्किल्स, ह्या सगळ्या गोष्टी तुमच्याकडे असणं आवश्यक आहे. त्याचा जर तुम्ही व्यवस्थित वापर केला तर डेफिनेटली यू कॅन इम्प्रेस पीपल अँड गेट वॉट एव्हर डन बाय पीपल, whatever you want them to do, whatever you want the people to give you, or to, I mean, whenever you are expecting something from you and you want it, you want it to be given to you, then remember that you will have to present yourself properly. You need to have proper approach towards the things. Then you can expect something in your life. If you are expecting everything but doing nothing for that, you are not able to project yourself properly, then you will get nothing. Remember that your efforts will go wrong. Your efforts will become, fruitless. They will yield no fruits if they are not in right direction. So doing things in proper way at proper time is very important. So I hope that you understood this session. आणि या सेशनमध्ये जसं मी इथं आता हे आपण पाहतोय शेवट, ऍट द एंड ऑफ दिस सेशन तर काही वाक्य आहेत, मी अँड राजू आर फ्रेंड्स. हे चुकलं का? चुकलं आत्ताच आपण बोललो की राजू अँड आय आर फ्रेंड्स. वाक्यातला सब्जेक्ट जो आहे तो जर प्लुरल असेल तर आपल्याला जे वर्ब आहे, हेल्पिंग वर्ब म्हणा, ते आपल्याला प्लुरल प्लुरल घ्यावं लागते. जसं इथे घेतलं आपण, दिस इज माइन पेन न म्हणता त्याच्यामध्ये काय चुकलेलं आहे, दिस इज माय पेन म्हणायला पाहिजे होतं एक तर, नाही मग दिस पेन इज माइन असं म्हणायला पाहिजे होतं, जे आपण आपल्या याच्यामध्ये शिकलो होतो. जे आधी आपण दुसऱ्या की तिसऱ्या नंबरवर जी स्लाइड घेतली त्याच्यामध्ये आपण पॉझिटिव्ह प्रोनाउन पाहिले, तर त्याच्यामध्ये आपण हे शिकलो. तर ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत आपण आज शिकण्याचा प्रयत्न केला. आय ट्राय टू एक्सप्लेन ऑल दिस थिंग्स टू यू अँड you listen to all these things so carefully, so quietly. I'm really very happy to have such people in our group, and I hope that we will be able to move ahead with confidence,
and learn lots of other things if we are ready to cooperate with each other. For example, now all of you attended this class on time. All of you are present. Moreover, all of you kept your camera on and listened to me carefully up to the end. So these are the things which which made this session so successful. And I think whatever I tried to explain to you, you also understood all those things. बरोबर ना? मी जे शिकवलं ते किंवा जे समजून सांगितलं सर्वांना लक्षात आलं ना? हो. Yes. हो सर. Yes. तर आता भरपूर वेळ झालेला. आपण आपला क्लास सुरू केला होता 8:30ला. संपवायचा होता आपल्याला 9:15च्या दरम्यान, पण आता ते जवळपास 9:45 वाजत आले. तर इथं आपण आजचा क्लास संपूया. Here we shall end today's class. And once again, I express my thanks towards all of you. And I declare that today's session is over here. So let's end this meeting here. Good night. Okay, Okay, bye good bye. night, Good night. sir.